आजचा व्हिडिओ नक्की बघा बरं का पूर्ण, कारण खूप छान आहे तुमच्यासाठी आणि माझं पूर्ण डेली रुटीनचं आहे. गायूसोबत गायूने नटखटशे बघा व्हिडिओ. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तर जयश्रीच्या मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गायू राणी बसलेली आहे इथं, गायू राणीला शिकवायचं आहे. त्याच्या आधी खूप कामं आहेत मला. गायू गुड मॉर्निंग करो, हाय करतो, हाय गुड मॉर्निंग. बघितलं का तिकडे कार्टून कडे, इधर देख के बोलते. बरं मैं बंद कर दूं की जियान बंद करती हूँ? हाँ नहीं बंद कर देती हूँ. गुड मॉर्निंग करो. गुड मॉर्निंग एवरीबॉडी, कैसे हो? मैं ठीक हूँ. अब मैं बैठी हूँ, पढ़ाई कर रही हूँ और पढ़ाई करूँगी. आप क्या कर रहे हो? मम्मा काम कर रही है, मैं टीव्ही देख रही हूँ. गाई राणीचं चाललेलं आहे, माझी कामं चालू आहेत. तर ही बघा कुशन इकडे ठेवलेत, इथं ठेवलेत कुशन आहेत. आता लागते कामाला, काय करायचं तिशाचं बघत बघत. गायू बघा कशी चोरासारखी खाली बघते आणि थोडं बाहेर आणलंय मी गायूला. इकडं ऊन आलेलं आहे आणि आपल्या साईडला येत नाही. आपल्या साईडला संध्याकाळी 4-5 वाजता तोपर्यंत अंधार पडतो, तर त्या साईडला येते ऊन. आणि गायूला आणलंय बाहेर. तर गाय बघा खाली माझी कपडे पण काढून घेऊ आपण. काढून घेते. विमानं किती येतात माहीत आहे का? लय विमानं येतात, अतिप्रमाणाच्या बाहेर विमानं येतात. तर चला कपडे घेतले आम्ही. ए क्या मार रही है? किड्याला लय मारत, मच्छर मार रही. आ जा, किड्याला आले. तर चला दरवाजा लगाते, इधर दरवाजा लगा लेते. बघितलं का पोरगी काय ना काय करत असते. दरवाजाला कशी फिट ठेवायचं त्याला माहित आहे. म्हणून आपण आता बंद करून टाकू. गोदी नाही गाय, पाणी पिऊया, थांब या. मला उभा राहून पोछा अजिबात आवडत नाही. मला अर्धा ते पाऊण तास लागतो माझ्या घरात पोछा लावायला. कोण्यातनं लावते मी, तर बसूनच लावत असते मी. आणि इथं पडली असते, पाणी सांडलं बघितलं का किती जोरात घसरून पडली असते मी. असं असतं बघा, लई म्हणजे पाय घसरते पुढे घडम दिशेने पडली असते. तोंडावर पण आहे लई जोरात पडायला. ह्याच्यात फरशीचा एक ठेंबू पाण्याचा पडला ना, लई दम घालतोया. मी येते सगळं बाहेरचं लावून पटापट गॅलरीचं आले बरं. पोछा लावून बाहेरचा पोछा लावला पूर्ण. आणि गाईच्या कुठल्या बाहेर पडलेल्या आहेत पुढे कडी लावून टाकतो. हवा लई दादा नाही. ही ॲसिड टाकते. बाहेरनं पुढच्या पूर्ण लावलाय. काही राणी माझी बसलेली आहे तशीच. हे बघा बंद करू तू जियान बंद करू. थांबा बंद करते. तो हाय करतो. तर चला मी थोडंसं तिला खायला देते. सगळे कपडे धुवून घेते, कारण खूप कपडे आहे. तुम्हाला कसं वॉशरूमचं तर मी आले, केस धुतले, कारण हार्पिक्स आहे ना सारे वॉशरूममध्ये. आठवड्यातनं 3 वेळा वापर करते. म्हणजे एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी हार्पिक्स टाकते आणि क्लीन करते वॉशरूम सगळे तिन्ही पण आणि बेसिंग सुद्धा. कारण डाग असते, आपण किती पण धुतलं केला की नाही तरी डाग राहते. तर हा खतम झाला. नवीन एक आता फोडला जावई म्हणून तसं आणलेलं. आणि चला चांगलेच आहे म्हणून ठेवलेलं आहे. आता थोडंसं ना फेसवर लावून घेते. किशोऱ्या, माझ्या किशोऱ्याला का नाही काय दिलेलं नाही अजून. आलं बघा. अगं आई आलं बघा. क्या कर रहा है तू? सगळं पाहिलं थांबा मी लावून येते आणि तुम्हाला बाहेर नेऊन दाखवते. कहाँ पे? हाँ बैठो. तर काय म्हणते बघा तुम्हाला ती.
खवा देऊ त्याला, म्हटलं खवा देऊ का, चिप्स वगैरे नमकीन वगैरे मागते. लपून लपून बघते. तर राणी साहेब खट्टा मिठा मागते, तर खट्टा मिठा देऊ आपण राणी साहेबाला. हे थोडासा थोडू कटोरीत देऊ, कारण टिफिनमध्ये दिलं ना, हे प्लेटमध्ये दिलं ना तर ही लय आवडतं तिला टिफिन. ठीक आहे, द्यायचं थोडंसं घेऊया, भरणीत भरूया आपण, कारण खूप सारं ना कपडे धुतले ह्या गाईला घेऊन चालले. हां ये है मैं दिखाती हूँ. चलो ठीक है, बैठ जाना तुम अभी. ठीक आहे, ओके. तर बघा गाई बसलेली आहे, तिला खवा दिलाय. गिराणा नाही. ओके, हां गिराणा नाही. मी बॉक्स राखायला गेले, बॉक्स मधलं काढलेलं ना. ओके, सामने ले ले, सामने. एक मिनट, पीछे किसको ऐसे लेते हैं, ऐसे बसून खाते बघत बघत काटून. दरवाजा काढलाय, लय गरमी आहे. पहिले घेऊन जाते. मॅडम पण आली. तर हे बघा शॉर्ट आहे, घालते तशी. सुकवते काय कपडे उलटी करून सुकवते घातले. मग दाखवते कामवाली माणसं. हे बघा उन्हातून कामं करते. कसलं कामं करते आहे का नाही, काळवट दिसते त्याला. कसलं एवढी थंडी आहे ना, थोडंसं ऊन निघालंय, तर केस पण धुतलेत. तर बघू शकता तुम्ही कोण आहे का बाहेर. नाही, माझा गळा तर असला पकडलाय, कुणीही सुद्धा नाही. बघू शकता इकडं. आणि नाहीतर डेली कोण ना कोण असायचं. असं ऊन आलंय तर थोडं बरं वाटतंय. तिकडच्या साईडला आम्हाला येत नाही ऊन. तर चला, झालीत कामं. गाईला दिलंय खवा. आता पण घेऊया आतमध्ये स्टँड राहणीला. हे बघा ड्रेसचं साफसफाई पूर्ण क्लीन झालेलं आहे घर. आणि शिंदूर माझा का नाही गायीनं सुकवलाय, ढक्कन काढून ठेवलेला पूर्ण. आता बकेट पण घेऊया बाहेर ना आत. सिंदूर बघितलं का, आपलं वॉशरूम एवढं क्लीन झालेलं आहे का नाही तुम्हाला काय सांगू. क्लीन झालेलं आहे खूप, म्हणजे खूप. दरवाजा लावून झळा खूप या लागली आहे बाहेरनं, तर ही असं लावून घेऊ. ठीक आहे, पाणी त्याला बोटल घेते. तोंडी सुकलंय बरं का माझं. मँगो घे का म्हणते. बघा लिंबू खूप आणून ठेवले जावई बापूने तुमच्या, भरपूर ठेवतात आणून बाजार बरोबर. काय आहे मीच खातो. किशोरा पाणी देऊ आया, पाणी देऊ का गाया. आता स्टँड ठेवून आली हाताने. तर आता मी आज काय केलं, तो उपाय केलाय ना कुठला, तो केस खाजवत होती ना, म्हणून म्हटलं रात्री 2 दिवस झालं तेल लावून ठेवलेलं, 2 दिवस. मग तो उपाय केला, रात्री भरपूर तेल लावलं, आणि कंगा केला, आणि रात झोपली तशीच. आणि सकाळी कामं वगैरे झाली. तर कामं झाल्यानंतर लावलं शॅम्पू, 5 मिनटं 10 मिनटं ठेवली, कोंडा डॅन्ड्रफ जाईल म्हणून. तो उपाय केला. आता खाजवत नाही बघा, खाजवणार पण नाही, गरमीत खाजवतात ना केस, त्यासाठी हा उपाय घरेलू. ऑलरेडी व्हिडिओ पडलेले आहेत, तर बघा. नवीन जोडला आहे तर कुणाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा, लिंक शेअर करेन, या तुम्हाला नक्कीच मी. तर चला, काळजी घ्या, धन्यवाद. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.